चर्चा जी आहे चर्चा होईल, कारण पुरवणी मागण्या या सभागृहामध्ये मंजूर केल्याशिवाय सरकारला एकही रुपया त्या संदर्भामधला खर्च करण्याचा अधिकार नसतो। तो खर्च अगोदर ते करून घेतात आणि नंतर सभागृहात मान्य करता येतात। तिकडे महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणात खर्च असताना वारंवार ज्या प्रकारे पुरवणी मागण्यांसाठी निधी मांडला जातो त्याबाबत काय सांगितलं ना मी परत सभागृहामध्ये सांगितलं, या राज्याची संपूर्ण आर्थिक शिस्त बिघडलेली आहे, आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे। राज्य रोज कर्जाच्या बोजाखाली दिसतंय, परंतु सरकार मात्र मस्तीत आहे। कायद्याचं सुद्धा राज्य आहे असं म्हटलं जातं, सरकारकडनं सांगितलं जातं, पण कायदा सुव्यवस्था सुद्धा बिघडली आहे। आमदाराकडनं एका कर्मचाऱ्याला मारहाण होते, कॅन्टीनमधल्या एका सर्वसामान्य कर्मचाऱ्याला मारहाण होते। असं आहे, गेले 2.5 ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाच्या लोकांची वक्तव्य, सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं वागणं, सत्ताधारी पक्षाचे लोक मग ते मंत्री असतील किंवा अन्य त्यांच्या आमदार खासदार काही मंडळी असेल, ज्या पद्धतीनं वागतायत बोलतायत याचं साधारणपणे समर्थन करायचं नाही, परंतु असं बोलायला नको होतं, असं बोलणं बरोबर नाही, असं फक्त वरवर बोलायचं आणि तो विषय हातावेगळा करायचा, त्यातूनच ही मस्ती वाढत गेली। परवांच्या दिवशी आपण बघितलं शेतकऱ्यांबद्दल एका पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार काय बोलले ते तुम्ही ऐकलं, मंत्री काय बोलले ते तुम्ही ऐकलं, आणि म्हणून त्याचा हा सगळा परिपाक आहे। शेवटी लोकशाहीमध्ये जेवढे सत्ताधारी असतात त्याच्या तुलनेतून विरोधी पक्षाला सुद्धा जनतेनं स्थान द्यायला पाहिजे, परंतु आता जवळजवळ 240च्या आसपास 230-240च्या आसपास सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे आमचं कोण काय करणार आहे, कोण आमचं काय वाकडं करू शकतो, या एका मस्तीमधून घमेंडीमधून सत्तेच्या हवेतून असे प्रकार घडत असतात। संजय गायकवाड यांना खासदारांना राजन विचारांना ज्यावेळेस कर्मचाऱ्याच्या तोंडात तुम्ही घातली होती त्यावेळेस आम्ही काही बोललो नव्हतो, मात्र आता तुम्ही दुटप्पी भूमिका घेताय। असं आहे, ते काय बोलले यापेक्षा तुम्ही काय बोलले याला मी उत्तर दिलेलं आहे, त्याशिवाय त्यांना फार काही मी तुम्हाला अजून वय तुमचं कारवाई व्हायला हवी का, कारवाई व्हायला हवी एखाद्या विषयाचं व्यक्तिगत किती विचारायचं त्याला काही मर्यादा आहे। सर कारवाई व्हायला मला माहित नाही कारवाई कोणावर, अधिवेशन सुरू असताना गोपीचंद पडळकर कारवाई कोणावरही होणार नाही। अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांबद्दल काय बोलले त्याच्यावर काही कारवाई झाली नाही, त्यांच्यावर कारवाई कसली होती। गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबद्दल जे विधान केलं कुटुंबाबद्दल अगदी खालच्या बाचेमध्ये टीका केलेली आहे की नवरा ब्राह्मण आहे, सासू ख्रिश्चन आहे, पत्नी वेगळ्या जातीची आहे, वडील मराठा आहे, कॉकटेल कुटुंब म्हटलंय। असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल 50 वर्ष वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची टीका करत असतात, आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीकडून 4-2 माणसांना नवीन नवीन पुढे केलं जातं। गेले 3-4 वर्षात पक्षातले काही ठराविक लोक टीका करतात, ते 4-7 महिने कुठेतरी बॅकफुटवर जातात, ते गायब होतात, पुन्हा 4-6 महिन्याने आणखीन 2 माणसं नवीन काढायची, त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्यावर टीका करायची, पुन्हा ते मागे जातात, त्याच्यानंतर नवीन माणसं काढली जातात ज्यांची मी आता नावं घेत नाही, आणि म्हणून एक प्रकारे पक्षाकडून अशा लोकांनाच प्रोत्साहन देऊन त्यांनाच हे बोलायला लावलं जातं की काय, असा संशय यायला पुरेपूर जागा आहे। पवार साहेबांच्यावर सातत्यानं तुम्ही टीका करणार आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं इतक्या खालच्या लेवलला घरगुती वातावरणात घरगुती काही नात्यागोत्यांबद्दल टीका करणार आणि सुसंस्कृत सभ्य आणि सज्जन असलेला पक्ष हा त्यांना तंबी देत नाही, आणि त्यांचे ते सदस्य आहेत, आणि म्हणून याच्या पाठीमागे पक्षाचीच भूमिका असावी असं वाटतं।